आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। इव्हन रब्बीचे पण 10,000 रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही आता मदत सुरू, ते पण GR निघायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती, स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या शेतकरी अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला, प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं, जे सरकारने पॅकेज जाहीर केलेले शेतकऱ्याला मदत मानण्यापेक्षा सहकार्य करण्याचं, त्या बाबतीमध्ये सरकार कसोबरे हे करणार नाही। शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम, संपूर्ण मदत ही दिली जाईल। आतापर्यंत 20,000 कोटीपर्यंत GR निघालेले आहेत। केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य ही जर असलं, शेवटी आपण तुम्हाला माहिती आहे की NDRFच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ती केंद्रच मदत करतं, पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती। त्यांची टीम आपल्याला माहिती आहे की ती स्वतः त्यांचे जे अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं, त्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान, आपली शेतकऱ्यांना झालेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे। केंद्राकडूनही आपल्याला भरीव अशी मदत मिळेल। आपल्याकडनं प्रस्ताव गेलाय का? आपल्याकडनं मी तुम्हाला ते सांगितलं, 19,980 म्हणजे जवळजवळ 20,000 कोटी रुपये आतापर्यंत शासनाने GR निघालेले आहेत आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या, म्हणजे आता कोणाचे काय अडचण आहे, कोणाचं कागदपत्र अपुरे आहेत, कोणाचं पंचनामा करायला थोडा उशीर झालेला आहे, उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र द्यायला उशीर झाले, त्यामुळं जी सरकारने रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम ही माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल। केंद्राचं पॅकेज शेतकऱ्यांना मिळेल, तुम्ही रिपोर्ट पाठवा। NDRFचं जे केंद्र ऐका ना, NDRFची जी मदत असती त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो, त्यात अधिकची मदत अमित शाह साहेबांनी जे आपल्याला जे सांगितलेलं आहे, आपण वचन मराठी वचन दिलेलं आहे, ते त्यामध्ये निश्चित प्रकारे अधिकची मदत अजूनही वाढून आपल्या शेतकऱ्यांना ते देतील। आणि जरी ते केंद्राची मदत ही आपल्याला तर मिळालेलीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल। एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं। आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली, सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला। तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे, त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे, त्यांना 10,000 रुपये देण्याचा विषय असेल किंवा विषय असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं। अगदी तातडीनं 2200 कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो। आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं, त्या ठिकाणी पाणी साचलं, अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली, झोपलेलं पीक पाहायला मिळालं, चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली। त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही। खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो, त्याचं 100% कम्पेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही। मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे, या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कम्पेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे। साधारणपणे आपण जर बघितलं तर
महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. यात काही जमिनीवर अंशतः आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णतः नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. 253 तालुके हे सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळं आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे